नमस्कार मित्रांनो, सध्या मी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंचं एक वक्तव्य बघत आहे की जो आता मध्यंतरी व्यवहार झाला की 1800 कोटीची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने 300 कोटीला विकत घेतली. की त्यात असं दाखवलं जातं की सुप्रिया सुळे पार्थ पवारांना फोन करतात आणि विचारतात, काय रे पार्थ बाबा, हे काय खरं आहे का, कुठे ते सांग, मला तू या भ्रष्टाचारात सामील आहे का नाहीये. परंतु मला एक प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारायचा आहे की अमेडिया ही कंपनी पार्थ पवारांची आहे आणि त्यात 99% त्यांची होल्डिंग आहे. आणि सरळ सरळ या व्यवहारामध्ये जो करार झालेला आहे त्या करारामध्ये अमेडिया कंपनीचं नाव आहे. मग जगाच्या पाठीवर असा कोणता चोर आहे की तो स्वतः सांगेल की बाबा नाही नाही, मीच चोरी केलेली आहे. म्हणजे पवार कुटुंबियाला असं दाखवायचंय की स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. म्हणजे कोणताही घोटाळा झाला, आज पूर्ण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पवार कुटुंबाकडे संपत्ती किती आहे, निवडणूक आयोगाला ते दाखवतात किती, आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती किती आहे. एकटा अजित पवार 70,000 कोटीचा घोटाळा करू शकतो, पार्थ पवार 300 कोटीचा करू शकत नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, काल पण सांगत होतो, ह्या व्यवहारामध्ये कायदेशीर प्रक्रियेमध्ये काहीही होणार नाही. कारण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये लाखो घोटाळे झालेले आहेत, लाखो केसेस दाखल झालेल्या आहेत, परंतु आतापर्यंत एकाही नेत्याला जेलमध्ये शिक्षा झालेली नाहीये किंवा त्याच्यावर तोडगा निघालेला नाहीये. जनता ही काल पण मूर्ख होती, आज पण मूर्ख आहे आणि उद्या पण मूर्खच राहणार आहे.